नमस्कार मंडळी, आज आपण अधिक मासात आवर्जून बनवला जाणारा एक पारंपरिक आणि अतिशय स्वादिष्ट पदार्थ पाहणार आहोत. तो म्हणजे पुरणाचे धोंडे. बाहेरून खमंग आणि कुरकुरीत तर आतून गोड मऊ पुरणाने भरलेले हे धोंडे खायला खूपच छान लागतात. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. सर्वात आधी पुरण तयार करून घेऊया. त्यासाठी 2 वाट्या चणा डाळ मी 2 तास भिजवून घेतली होती. आता ही डाळ आपल्याला कुकरमध्ये घालून त्यामध्ये चिमूटभर हळद आणि थोडं तेल घालून छान मऊ शिजवून घ्यायची आहे. डाळ शिजल्यानंतर त्यातील आपल्याला अतिरिक्त पाणी काढून घ्यायचं आहे. त्या पाण्याची आपण कटाची आमटी सुद्धा बनवू शकतो. आता या डाळीमध्येच आपल्याला 2 वाटी साखर घालायची आहे. तुम्ही साखरेऐवजी गुळही घालू शकता. इथे मी 2 वाटी डाळ वापरली, त्यामुळे मी 2 वाटी साखर घातलेली आहे. आता ही साखर पूर्णपणे विरघळेपर्यंत आणि मिश्रण थोडं घट्ट होईपर्यंत सतत ढवळत शिजवून घ्यायचं आहे. आता डाळ छान घट्ट झाली की त्यामध्ये आपल्याला वेलची पावडर आणि थोडं जायफळ किसून घालायचं आहे. यानंतर हे मिश्रण आपल्याला पुरण यंत्रातून किंवा मिक्सरमध्ये छान बारीक करून घ्यायचं आहे. इथे मी जाळीचा वापर केलेला आहे, त्यामुळे पुरण अगदी मऊ आणि एकसारखं तयार होतं. अशा पद्धतीने आपल्याला सगळं पुरण छान बारीक करून घ्यायचं आहे. आता हे पुरण आपण थोडा वेळ थंड व्हायला ठेवूया. पुरण थंड होत आहे तोपर्यंत आपण धोंडेसाठी लागणारं बॅटर तयार करून घेऊया. तर त्यासाठी इथे मी 1 वाटी तांदळाचं पीठ, त्यामध्ये चवीनुसार मीठ घातलेलं आहे. हे सगळं मिश्रण छान एकजीव करून घेऊया आणि त्यामध्ये आवश्यकतेनुसार थोडं थोडं पाणी घालून छान आपलं बॅटर तयार करून घेऊया. बॅटर तयार झाल्यानंतर त्याची कन्सिस्टन्सी पाहिली. धोंड्यांना छान कोटिंग मिळावं आणि तळताना आवरण कुरकुरीत व्हावं म्हणून त्यामध्ये इथे मी थोडा मैदा घालून पुन्हा एकदा चांगलं मिसळून घेतलं आहे. बॅटर तयार झालं की ते 5 ते 10 मिनिटं बाजूला ठेवून द्यायचं, म्हणजे सर्व साहित्य एकमेकांमध्ये छान मुरतात. तोपर्यंत आता इथे आपलं पुरण थंड झालेलं आहे, तर पुरणाचे लहान लहान गोळे आपण तयार करून घेऊया. तर अशा प्रकारे आपल्याला पुरणाचे गोळे बनवून घ्यायचे आहे. आता कढईमध्ये तळण्यासाठी तेल गरम करायला ठेवायचं आहे. तेल गरम झाल्यानंतर पुरणाचा एक गोळा तयार बॅटरमध्ये घालून सर्व बाजूंनी छान कोट करून घ्यायचा आणि हलक्या हाताने हा गोळा आपल्याला गरम तेलामध्ये सोडायचा आहे. अशाच प्रकारे एका मागोमाग सर्व गोळे बॅटरमध्ये बुडवून तेलात सोडायचे आहे. धोंडे तळताना गॅसची आच मध्यम ठेवावी, त्यामुळे ते बाहेरून छान सोनेरी आणि कुरकुरीत होतात, तसेच आतूनही व्यवस्थित गरम होतात. मधून मधून उलटत पलटत सर्व बाजूनी छान सोनेरी रंग येईपर्यंत धोंडे तळून घ्यायचे. धोंडे छान खमंग आणि कुरकुरीत झाले की बाहेर काढून घेऊया. पहा, अधिक मासासाठी खास बनवले जाणारे पारंपरिक पुरणाचे धोंडे तयार आहेत. बाहेरून कुरकुरीत आणि आतून गोड मऊ पुरणाने भरलेले हे धोंडे खायला अतिशय स्वादिष्ट लागतात. तुम्ही सुद्धा ही पारंपरिक रेसिपी नक्की करून पहा आणि रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया अशाच सोप्या रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.